नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव ऋषिकेश लांबाडे. स्वागत आहे तुमचे लांबाडे लर्निंग पॉइंट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक 27 सप्टेंबर 2025. तरी आजचे महत्त्वाचे चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणी चॅनलवर नवीन असेल तर असेच चालू घडामोडीचे व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला प्रेस करा. चला तर आजच्या चालू घडामोडीला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. भारताने बिमस्टेक युवा नेत्यांचे शिखर संमेलन 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केले आहे? पर्याय ए भुवनेश्वर, पर्याय बी गुवाहाटी, पर्याय सी नागपूर, पर्याय डी दिल्ली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी गुवाहाटी. चला तर बिमस्टेक विषयी अधिक माहिती करून घेऊया. बिमस्टेक म्हणजे काय? बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. बिमस्टेकची स्थापना 6 जून 1997 रोजी झाली आहे. बिमस्टेकचे मुख्यालय ढाका, बांगलादेशमधील ढाका येथे याचे मुख्यालय आहे. बिमस्टेकचे सदस्य देश 7 आहेत: बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका व थायलंड. प्रश्न क्रमांक 2. अनाथ आणि एकल पालकांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी अंबु करंगल योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? पर्याय ए तामिळनाडू, पर्याय बी तेलंगणा, पर्याय सी केरळ, पर्याय डी कर्नाटक. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए तामिळनाडू. अंबु करंगल योजना काय आहे याच्याबद्दल अधिक माहिती घेऊया. आर्थिक मदत. या योजनेअंतर्गत राज्यातील अनाथ मुलांना त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 18 वर्षाचे होईपर्यंत दरमहा 2,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. अंबु करंगल म्हणजे प्रेमाचा हात किंवा आधाराचे हात. प्रश्न क्रमांक 3. भारतीय क्रिकेट संघाचा नवीन प्रायोजक म्हणजेच स्पॉन्सर म्हणून कोणाला निवडले गेले आहे? पर्याय ए अपोलो टायर्स, पर्याय बी टाटा मोटर्स, पर्याय सी HDFC बँक, पर्याय डी MRF टायर्स. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए अपोलो टायर्स. अपोलो टायर्सनी ड्रीम 11 ची जागा घेतली आहे. म्हणजेच अगोदर भारतीय क्रिकेट संघाचा प्रायोजक होता ड्रीम 11, तर आता ड्रीम 11 च्या जागी अपोलो टायर्स हे स्पॉन्सर असणार आहे. हा करार मार्च 2028 पर्यंत असेल. प्रश्न क्रमांक 4. अभियांत्रिकी उत्कृष्टतेसाठी अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स हॉली पदकाने नुकतेच कोणाला सन्मानित केले गेले आहे? पर्याय ए सुंदर पिचाई, पर्याय बी गगनदीप कांग, पर्याय सी अभिजित बॅनर्जी, पर्याय डी बाबा कल्याणी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी बाबा कल्याणी. शेजारच्या फोटोमध्ये हे दिसत आहेत बाबा कल्याणी. बाबा कल्याणी यांची इमेज आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतीय लष्कराच्या पहिल्या बख्तरबंद विभागाने जलशक्ती अभ्यास कोणत्या राज्यात आयोजित केला आहे? पर्याय ए पंजाब, पर्याय बी केरळ, पर्याय सी गुजरात, पर्याय डी ओडिसा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए पंजाब. पंजाब राज्याविषयी अधिक माहिती करून घेऊया. पंजाब राज्याची राजधानी चंदीगड. चंदीगड ही राजधानी पंजाब सोबतच हरियाणा या राज्याची सुद्धा आहे. चंदीगड हे एक केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान. पंजाबची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 रोजी झाली होती. पंजाबमध्ये एकूण 20 जिल्हे आहेत. पंजाबला 5 नद्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे किंवा तो ओळखला जातो. पंजाबचे लोकनृत्य भांगडा. प्रश्न क्रमांक 6. भारताचा पहिला PM मित्र पार्क कोणत्या राज्यात उभारला जाईल? या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय ए मध्य प्रदेश, पर्याय बी गुजरात, पर्याय सी उत्तर प्रदेश, पर्याय डी महाराष्ट्र. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए मध्य प्रदेश. चला तर मध्य प्रदेशचा उल्लेख आला आहे तर मध्य प्रदेशविषयी अधिक माहिती करून घेऊया. मध्य प्रदेश या राज्याची राजधानी आहे भोपाळ.
मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली होती. मध्य प्रदेशचे क्षेत्रफळ 3,08,245 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले मध्य प्रदेश हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे. मध्य प्रदेश या राज्याची भाषा हिंदी ही या राज्याची अधिकृत भाषा आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या खजुराहो लेणी ह्या मध्य प्रदेश राज्यात आहेत. प्रश्न क्रमांक 7. आशियातील पहिले महिला कर्करोग उपचार केंद्र अपोलो ॲथेन्स चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? या प्रश्नाचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. पर्याय ए मुंबई, पर्याय बी नवी दिल्ली, पर्याय सी चेन्नई, पर्याय डी कोलकाता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी नवी दिल्ली. या उपचार केंद्राविषयी अधिक माहिती. हे केंद्र पूर्णपणे महिलांच्या कर्करोगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्पित आहे. वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच एकाच ठिकाणी महिलांना कर्करोगासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, जे वन स्टेप सेंटर म्हणून ओळखले जाते. अत्यंत चांगला उपक्रम आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतात पहिली जागतिक सागवान परिषद 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? या प्रश्नांचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. पर्याय ए पणजी, पर्याय बी कोची, पर्याय सी नागपूर, पर्याय डी कोटा. या प्रश्नाचे उत्तर आहे बी कोची. कोची हे शहर केरळ राज्यात येते. कोचीला अरबी समुद्राची राणी असे सुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 9. बिहारची पहिली महिला फिडे मास्टर खालीलपैकी कोण बनली आहे? या प्रश्नाचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत. पर्याय ए मरियम फातिमा, पर्याय बी दिव्या देशमुख, पर्याय सी एस विजयालक्ष्मी, पर्याय डी आर वैशाली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए मरियम फातिमा. शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्ही त्यांचं चित्र बघू शकता. ह्या आहेत मरियम फातिमा बिहारच्या, ज्या की बिहारच्या पहिली महिला फिडे मास्टर बनली आहे. जी दिव्या देशमुख हे जे 2 नंबरचे ऑप्शन आहे, त्या दिव्या देशमुख यांनी 2025चा फिडे महिला विश्वचषक कप जिंकला आहे. दिव्या देशमुख ह्या महाराष्ट्रातील नागपूर येथील आहेत. पर्याय 3 एस विजयालक्ष्मी. एस विजयालक्ष्मी ह्या भारताच्या पहिल्या महिला ग्रँड मास्टर आहेत. प्रश्न क्रमांक 10. भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? या प्रश्नाचे खालीलप्रमाणे पर्याय आहेत. पर्याय ए अनुराधा शर्मा, पर्याय बी अरुंधती रॉय, पर्याय सी अनिता देसाई, पर्याय डी किरण देसाई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए अनुराधा शर्मा. तर शेजारच्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता, ह्या आहेत अनुराधा शर्मा. अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.